मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे घाटकोपर ते मस्जिद बंदर आणि CSM छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असं दोन्ही करणार. इकडे अंश आहे आणि आम्ही गेलो होतो ॲक्च्युली त्याच्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या इन्क्वायरीसाठी. मुलुंडला गेलो आणि तिथून दादरला गेलो. दादरवरून आता मस्जिद बंदर आणि CSMT असं दोन करणार आहोत. आणि तिथून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला इन्क्वायरी करायची आहे, बघायची आहेत. जर स्वस्त मिळाली तर घ्यायची आहे म्हणून आम्ही निघालो आहे. दाखवतो आपल्याला तिथे गेल्यानंतर सगळं मार्केट. मंडळी आपण पाहिलं असेल किती पोटेन्शियल असतं सामान्य माणसांमध्ये पण कला असते. आता अंध व्यक्ती आहे, काही कमाईचं साधन नसल्यामुळं या अशा प्रकारचं गाणं गाऊन पैसे मागतात. मंडळी मस्जिद बंदर आहे आणि मस्जिद बंदरला आपण शेवटच्या इकडून जाऊ. बघूया आपल्या ज्या गोष्टी आहेत. म्हणजे मी आलो एका गोष्टीसाठी, खरं इकडे मिळतात असं समजलं म्हणून आपण एकदा ट्राय तर करू. आणि मंडळी घाई गडबडीत ॲक्च्युली सँडल्स रोडला उतरलो. अजून एक स्टेशन पुढे जावं लागेल आणि मग मस्जिद बंदरला उतरून आपण जाऊ तिकडे. आणि त्याच्यानंतर मग टॅक्सी किंवा बाय ट्रेन पुन्हा CSMTला जाऊ. चला, ट्रेन आलेली आहे. आता आपण मस्जिद बंदरला पहिल्यांदा उतरू आणि मग पुढे जाऊ. जसं जसं आपल्याला ॲक्च्युली फिरायचंच आहे, त्यामुळं असं काही नाही की एकच वस्तू त्या वस्तूसाठी आपण आलो आहे. चला, ट्रेनमध्ये आता बसू आपण. चुकलो आहे, इथेच थांबू गेटवर, कारण लगेचच आता स्टेशन येईल आणि मग आपण उतरून तिकडे जाऊ. काही दुकानं सर्च केले नेटवर की मस्जिद बंदरला दाखवते म्हणून आपण मस्जिद बंदरला जातो आहे. आणि नंतर मग जाऊ CSMTला, नाहीतरी मग बसायला सुद्धा तिकडेच जाऊ. CSMTवरून ट्रेन पकडू आणि मग घाटकोपर. मधल्या ब्रिजने जाऊ, इथं जवळ आहे. चला, मधल्या ब्रिजवरून जाऊ आपण. मंडळी मधल्या ब्रिजवरनं जाण्याचं एवढंच कारण आहे की समजा CSTच्या स्टेशनच्या त्या बाजूला जर आपल्याला ती दुकानं असतील तर आपल्याला मधल्या ब्रिजवरनं सुद्धा बरं पडेल. आणि समजा या बाजूला अगदी घाटकोपर वगैरे या साईडला जर दुकानं असतील तर तेही बरं पडेल. म्हणून आपण मधल्या ब्रिजवरनं खाली उतरतो आहे.
मस्जिद बंदरचा जो मधला ब्रिज आहे तिथून आपण आता खाली उतरतोय. चला, स्टेशनवरून आपण खाली उतरल्यानंतर पहिलाच लेफ्ट मारून आपण जाणार आहोत. प्रयत्न करू त्या साईडला मिळेल ते दुकान असं वाटतंय. विचारलं मी एका दादाला, तो म्हणला की लेफ्टला जा, आणि आम्ही दुकानी सर्च केलं होतं. लेफ्ट साईडलाच दाखवत आहे. चला, इथे या बिल्डिंगमध्ये सगळं बाहेर जाळी वगैरे लावलेली आहेत जी, आणि तिथून आता एकदम छोटासा असा जिना आहे. बघूया कसे मिळत आहेत. हां, चला पोचलोय तर खरं. बघूया विचारून. चला, हे आपल्याला बघितल्यानंतर समजत असेल की आम्ही कुठे आलो आहे, आणि ह्या ज्या काय वस्तू आहेत त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागत असेल इकडे. आणि हे सगळी जाळी आहे तिकडे, जाळी, आणि आतमध्ये त्यांचं जाळ्यांचं गोडाऊन आहे. इकडे या बाजूला सगळं जाळी आहेत जी फिशिंगसाठी सगळी वापरली जातात. आता बघूया, आपण पण एक वस्तू चॉईस केलेली आहे, पण आता हा दादा काय म्हणतोय ते बघू. कारण आधीच आम्ही आमच्या बजेटप्रमाणे विचारलं होतं, आणि त्याच्यानंतर आता तो काय बोलतोय मी तुम्हाला प्राईस आता सांगत नाही आहे. काय प्राईस ठरेल ती मी तुम्हाला सांगतो. इथे स्वस्त मिळतात इतरांच्या तुलनेत. दादा ये दादा, हुक कितने तक आएगा? हुक वो मछली के लिए जो हुक सामान लेके जाओ, फिर पैकेट आएगा 100 रुपया. नहीं, वो जो मछली वाला नहीं, जो मछली पकड़ने के बाद जो लगाते. अच्छा, वो पकड़ने के लिए हुक, वो क्या बोलते उसको? नहीं, वो आप तो अपने पास नहीं है क्या? फिर भी कितने में आता है वो? 200-250 रुपये. 200-250 म्हणजे 200-300 पर्यंत. 200 ते 300 या रेंजमध्ये हुक येतो. आता त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे. बघूया आपण, जशी आता गरज लागेल किंवा दुसरीकडनं कुठनं तरी आपल्याला घेता येईल. ये बहुत बोल रहा है दादा. 3000. नहीं, ये बहुत बोल रहे हैं. सब मालूम है, इसीलिए मैं पूछा. इसमें सस्ता वाला भी इतना भी सस्ता मत दो कि वो कुछ काम का नहीं रहेगा. ठीक से लगा दो. आणि त्याच्यामुळं तो आता जास्तीच बोलते जरा. कारण आधी डन झालं होतं. एक दुसरं मशीन दाखवलं होतं जे इकडे आहे, हे इथे, आणि त्याच्यामध्ये ते थोडं लो क्वालिटीचं आहे. आणि त्यामुळं आता एक रॉड आणि मशीन आणि धागा असं चॉईस केला होता. पण आता तो अगदी बजेटच्या बाहेर बोलतो आहे. काय करायचं? कारण मग आपल्या इथं सुद्धा तेवढ्यालाच जर पडत असेल तर मग इथून कशाला घ्यायचा, हा प्रश्न आहे. क्या करेंगे दादा बताओ? नहीं वो फाइनल तो कर दो. अरे यार, ऐसा मत करो. मतलब लेने के लिए ऐसा कुछ भी मत दो. मैंने क्या डालना 1 किलो लोगे तो. चला मंडळी, आपण फायनल केलेला आहे हा रॉड. कंपनी आहे 1 किलो का बंडल आता है फिशॉल, आणि रॉडसुद्धा मेटलचा घेतला आहे. सॉरी, मशीन मेटलची घेतली, आणि हा 9 फूटचा रॉड घेतला आहे. चला, रॉडमध्ये तो धागा आपण टाकून घेऊ, आणि आपलं फायनल झालेलं आहे. मी तुम्हाला हा रॉड कुठे घेतला आहे, किती घेतला आहे ते तुम्हाला इथे येऊनच विचारून घ्यावं लागेल. थोडंसं बार्गेनिंग केलं आहे, आणि सगळ्यांना त्याच रेटमध्ये मिळेल असं नाही, पण इतर दुकानांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन
रॉड नक्की घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि फ़ोन नंबर असं सगळं टाकेन. किसी का ऑर्डर क्या शॉप पे ही है ऐसी किसी ऑर्डर का हाँ हाँ दो अम्ब्रेला ना और एक पगड़ी थोड़ा दबाओ उधर एक साधी एक बॅग दिली आपल्याला दादाने. आणि ॲड्रेस आपला काथा बाजार नरसिंहनाथा स्ट्रीट 365 कोटक बँकच्या इथे जवळच आहे. नंबर 9224801004 त्याच्यावर टाकून द्या समजेल ना डायरेक्ट. हो टेन्शन मंडळी ॲड्रेस दादाने सांगितलं आहे आणि तुम्ही चॉईस कराल रॉड त्याप्रमाणे रॉड्स आहेत आणि मशीनसुद्धा त्याप्रमाणे आहेत. बार्गेनिंग करून आम्ही तो एक रॉड घेतलेला आहे आणि दादाने ॲड्रेससुद्धा सांगितला आहे. तुम्हाला जर कोणाला हवा असेल तर मस्जिद बंदरला तुम्ही मधल्या ब्रिजने उतरलात की लगेच लेफ्ट मारलात की एक 100 मीटरच्या अंतरावर ते बिल्डिंग आहे आणि तिथे वरती पहिल्या माळ्यावर ते दुकान आहे. मी दुकानाचं नाव आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं टाकेन आणि बार्गेनिंग करून तुम्हाला घ्यावं लागेल किंवा क्वालिटी या हिशोबानुसार तुम्हाला रेट्स अवेलेबल असतील. चल दादा येतो. मंडळी या बाजूला इकडे मस्जिद बंदर स्टेशन आहे. इथे पुढे गेलात की लगेच राईट आहे. तुम्ही मधल्या ब्रिजने आलात की इकडे लेफ्ट मारायचा आणि एक 100 मीटरच्या अंतरावर तुम्ही आलात की इथे ते दुकान सापडेल. त्याच्या पुढे सुद्धा दुकान आहेत पण मला इथे गेल्यानंतर जरा वाटलं की आपल्याला घेण्यासारखं आहे म्हणून घेतलं. आणि आता आम्ही इथून ॲक्च्युली वाजलेत आता संध्याकाळ व्हायला आले त्यामुळे आता CSMTला जायचं की नाही जायचं हे ठरवून आपण पुढे जाऊ. चला आता मस्जिद बंदरला तर जाऊया पहिल्यांदा. इकडे हा अंश आहे आणि बॉक्स त्याने बॅगमध्ये टाकला आहे. रॉड इकडे घेतला आहे. चला या बाजूला आम्ही मगाशी आलो ते तुम्हाला दाखवलंच होतं लेफ्ट मारा म्हणून सांगितलं होतं. आता इथून आपण थोडंसं पुढे गेलो की लगेचच आपल्याला राईट मारायचं आहे. इकडे हे या बाजूला इकडे सय्यद मुकरी स्ट्रीट असं आहे बघा. इकडे बोर्ड आहे सय्यद मुकरी स्ट्रीट. तिथे आपल्याला वळायचं नाही. त्याच्या थोडंसं पुढे गेलं की पहिलेच दुकान आहे मला वाटतं. आणि तिथून आता आपण मस्जिद बंदरला चाललो आहे. आपण मस्जिद बंदरवरून आता CSMTला जायचं नाही जायचं तिथे गेल्यानंतर ठरवू. कारण आता वाजले जवळजवळ 6:30 वाजले. संध्याकाळचे 6:30 वाजले त्यामुळे आता फिरायलासुद्धा तेवढा वेळ मिळेल असं मला वाटत नाही. नेक्स्ट टाईम कधी आपण काही बारीक सारीक दुसऱ्या गोष्टी आहेत त्या फॅशन स्ट्रीट आणि त्या बाजूला जे VTला जायचं आहेत ज्या काही माईक आहे किंवा असं ते घ्यायचं होतं पण ते आता नाही जाता येणार. उशीर पण झाला आहे. इथून आपल्याला परत घाटकोपर आणि मग दापोली असं करत जायचं आहे. मी इकडे आलो आहे आपण आणि हा आता जे सगळी माणसं जाताना दिसत आहेत तो राईट मारून आपण मस्जिद बंदरला जातो आहे. इकडे लेफ्टला गेलात की तुम्ही बुलेश्वर वगैरे झवेरी बाजार बुलेश्वर असं जाऊ शकता आणि ह्या बाजूला राईटला मस्जिद बंदर. आणि तिकडचा जो शेवटचा ब्रिज आहे तो मेन ब्रिज आहे. तिकडे काउंटर आहे तिकीट काउंटर. त्या बाजूला मी त्या बाजूने पहिल्यांदा जायचो. ह्या बाजूने थोडं कमी यायचो. कधीतरी क्वचितच मित्र वगैरे असले तर या ब्रिजने आम्ही बाहेर पडायचो. त्यामुळे आता स्टेशनला आपण पोचू तिकीट वगैरे काढू आणि CSMT किंवा घाटकोपर बघूया विचार करून पुढे त्याच्या पुढे असेल ते आपल्याला दाखवणारच आहे. चाललो आहे इकडे त्या बाजूला सगळे आणि इकडे आता आपण आताच हे रश टाईम आहे सगळा. हा ऑफिसचे सगळे सुटतात या वेळेला त्यामुळं
खूप गर्दी असते. त्याच्यानंतरसुद्धा खूप गर्दी होत जाणार. चला प्लॅटफॉर्मला आलो आहे आणि आपण CSMTला नाही जाणार आहोत. इथून आपण आता घाटकोपरला जाऊ.